नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा GR हा निधी वितरित करण्यासंबंधीचा आला आहे। नेमकी GR शासन निर्णय काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। सन 2025 ते 26 या वित्तीय वर्षासाठी महिलांकरिता समुपदेशन केंद्रे या योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की 2025 ते 26 हे जे काही वित्तीय वर्ष आहे यासाठी महिलांकरिता समुपदेशन केंद्रे या योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता महिला व बाल विकास विभाग यातर्फे जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आला आहे। आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता समुपदेशन 2025 प्रत क्रमांक 60 E 1152-289/10 असा आहे। आपण या ठिकाणी GR दिनांक पाहू शकता दिनांक 6 फेब्रुवारी 2026 म्हणजे की आत्ताचा अत्यंत महत्त्वाचा GR आहे। चला तर याबद्दलचे जे काही संदर्भ आहेत ते आता आपण पाहूयात। संदर्भ वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक अर्थसंकल्प 2025 प्रत क्रमांक 44 अर्थ 3 दिनांक 7 एप्रिल 2025 असा पहिला संदर्भ आहे। यानंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक समुपदेशन 2025 प्रत क्रमांक 60/10 दिनांक 14/7/2025 असा आहे। मित्रांनो, हे पण संदर्भ पाहिले आहेत। ॲक्च्युअल मधला जो काही शासन निर्णय आहे तो आता सर्व आपण जाणून घेऊयात। शासन निर्णय महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांना प्रतिबंध करण्यासाठी पोलीस स्टेशनच्या आवारात स्थापन करण्यात आलेल्या महिला समुपदेशन केंद्रातील कार्यरत समन्वयक व समुपदेशक यांचे मानधन व समुपदेशन केंद्राचा प्रशासकीय खर्च व प्रशिक्षण यावरील खर्चासाठी विवरणपत्रातील रकाना क्रमांक 2 मधील लेखाशीर्ष उद्दिष्टाकरिता रकाना क्रमांक 5 प्रमाणे एकूण 82,80,000 फक्त इतका निधी आयुक्त महिला व बाल विकास पुणे यांना वितरित तसेच खर्च करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यताही देण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांना प्रतिबंध लावण्यासाठी पोलीस स्टेशनच्या जवळपास जे काही स्थापन करण्यात आलेले महिला समुपदेशन केंद्र जे काही आहे त्यामधील जे काही कार्यरत असलेले जे काही अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचे मानधन व समुपदेशन केंद्राचा जो काही प्रशासकीय खर्च आहे तसेच प्रशिक्षण यावरील जो काही खर्च आहे तो अदा करण्यासाठी एकूण 82,80,000 एवढा जो काही निधी आहे तो आयुक्त महिला व बाल विकास पुणे यांना वितरित करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यताही देण्यात आलेली आहे। चला तर याबद्दलची आणखी अपडेट आपण खालील तक्त्यात समजून घेऊयात। चला तर मित्रांनो, संपूर्ण तक्ता आपण समजून घेऊयात। सर्वप्रथम आपण लेखाशीर्ष पाहूयात। यामध्ये मागणी क्रमांक 1 2235 सामाजिक सुरक्षा व कल्याण 02 समाज कल्याण 103 महिला बाल कल्याण 21 महिलांकरिता समुपदेशन केंद्र यानंतर 2101 महिलांकरिता समुपदेशन केंद्र कार्यक्रम 2235-3177-31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर यासाठी एकूण अर्थसंकल्पित केलेली जी काही तरतूद आहे 2025 ते 26 मधील ती म्हणजे की 4,14,00,000 एवढी जी काही तरतूद आहे ती अर्थसंकल्पित आहे। आणि यापूर्वी वितरित केल्या गेलेला जो काही निधी आहे यामधील तो म्हणजे की 2,48,40,40,000 एवढा जो काही निधी आहे तो यापूर्वी वितरित केलेला आहे। आणि या शासन निर्णयाद्वारे म्हणजेच की या आदेशान्वये जो काही वितरित करावायचा एकूण निधी आहे तो म्हणजे की 82,80,000 एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे वितरित केला जाणार आहे। चला तर मित्रांनो, याबद्दलची आणखी अपडेट आपण समजून घेऊयात। सदर शासन निर्णयान्वये वितरित करण्यात आलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापाल कार्यालयास व शासनास सादर करण्याची दक्षता ही आयुक्त महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे यांनी घ्यावी। तसेच सदर निधीसाठी नियंत्रक अधिकारी म्हणून आयुक्त महिला व बाल विकास पुणे हे राहतील, यांच्याकडे निधी सुपूर्द करण्यात येत आहे। तसेच सदर निधी वितरित करण्यासाठी संबंधित जिल्ह्यांचे जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांना आहरण तसेच संवितरण अधिकारी म्हणून घोषित या ठिकाणी करण्यात येत आहे। तसेच महिला व बाल विकास विभागाअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या समुपदेशन केंद्रातील कार्यरत समन्वयक व समुपदेशकांचे किती कालावधीसाठीचे प्रलंबित मानधन अदा करण्यासाठी निधी आवश्यक आहे तसेच प्रशासकीय खर्च याबाबतची माहिती पुढील निधी विवरण प्रस्तावासह सादर करण्याची दक्षता ही आयुक्त महिला व बाल विकास पुणे यांनी या ठिकाणी घ्यायची आहे। त्यानंतर
सदर शासन निर्णयान्वये वितरित करण्यात आलेला निधी हा चालू वित्तीय वर्षात खर्च करण्याची तसेच अखर्चित राहणारा निधी हा दिनांक 31/3/2026 पूर्वी समर्पित करण्याची दक्षता आयुक्त महिला व बालविकास पुणे यांनी घ्यायची आहे। तसेच हा शासन निर्णय वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक 26/WES6 दिनांक 27/1/2026 अन्वये दिलेल्या सहमतीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे। सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक हा 2026/02/06/11/5743/7830 असा आहे। म्हणजेच मित्रांनो, जर का तुम्हाला हा जो काही GR आहे, शासन निर्णय आहे, हा जर का तुम्हाला क्रॉस चेक किंवा डाउनलोड हा जर का करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे, यावर जाऊन तुम्ही याबद्दलची सविस्तर PDF डाउनलोड करू शकता। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे, शासन निर्णय आहे, हा सर्व समजलाच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड GR सोबत। तोपर्यंत धन्यवाद।